तर जय मित्रांनो, तर आता मला बऱ्यापैकी मुंबई शहरबद्दल बऱ्यापैकी कमेंट्स होत होते की मुंबई शहरचं ग्राउंडचं मेरिट कशा प्रकारे लागू शकतो, त्याच्यानंतर मुंबई शहरच्या लेखी परीक्षेसाठी आम्हाला वेळ किती मिळू शकतो, अशा बऱ्या काही कमेंट्स आता मुंबई शहरबद्दल मला विचारले गेलेले आहेत. तर त्याच्यावरती आपण सविस्तरपणे बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व ज्यांनी मुंबई सिटीला अर्ज केलेला आहे त्यांनी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी मुंबई शहरच्या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता राहिला विषय ग्राउंडचा. तर ग्राउंडचं मेरिट कशा प्रकारे लागू शकतो, तर आता ग्राउंड हे फक्त तुम्हालाच कमी पडालेलं नाही. तर कारण की बऱ्यापैकी मुलांना ग्राउंडला मार्क्स हे कमी झालेले आहे. जिथं मुलं 45 घेत होते तिथं 35-36 मार्कावर येऊन टेकलेलं आहे. तर आता ग्राउंड मध्ये प्रत्येकालाच मार्क्स मुंबईला कमी आलेले आहेत. तर आता ग्राउंडचं मेरिट कशा प्रकारे लागू शकते, तर SC, ST, SBC, EWS ह्या ज्या 4 कॅटेगरी आहेत, तर यांना जर 28, 30, 32 या दरम्यान जरी तुम्हाला मार्क्स असतील तरी तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसू शकता. त्याच्यानंतरच्या इतर ज्या कॅटेगरी आहेत म्हणजे OBC, SCBC वगैरे, NTC, NTD, VJ या प्रकारच्या ज्या कॅटेगरी आहेत, तर यांना जर 34 प्लस जर मार्क असतील, 34 जरी मार्क असतील तरी तुम्ही लेखी परीक्षेसाठी बसू शकता. आता राहिला विषय आता आपला पेपर कधी राहू शकतो, तर आता मैदानी चाचणी कुठपर्यंत चालणार आहे मुंबई सिटीची, तर 9 तारखेपर्यंत मैदानी चाचणी आपली चालणार आहे. त्याच्यानंतर 1-2 दिवस जरी आपल्याला वाढून दिले, समजा जे काही कारणास्तव जे मैदानी चाचणीला येऊ शकले नाही त्यांच्यासाठी जर 1-2 दिवस वाढून दिला तर 1-2 दिवस वरती होऊ शकतो. 11-12 पर्यंत समजा आपण गृहीत धरू आपल्या मुंबई सिटीचे ग्राउंड चालतील. त्याच्यानंतर मुंबई सिटीचा पेपर हा आता आपल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांचा 14 व 15 मार्चला बऱ्यापैकी जिल्ह्यांचा, आपल्या लहान जिल्ह्यांचा बऱ्यापैकी जिल्ह्यांचा लेखी परीक्षा ही 14-15 मार्चला प्रस्तावित आहे. तर आता मुंबई सिटीचा जर आपण विचार केला तर 11-12 मार्च पर्यंत आपला ग्राउंड पूर्ण संपून जातील. त्याच्यानंतर आपली लेखी परीक्षा ही मार्चच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला फर्स्ट वीक मध्ये आपली लेखी परीक्षा ही राहू शकते. याच्या व्यतिरिक्त इतर वगैरे असा वेगळा काही टाइम आपल्याला लागणार नाही. म्हणजे मुंबई सिटीच्या पेपराला एप्रिलच्या एंडिंगला, मे मध्ये असे वगैरे काही प्रकार आपल्या मुंबई सिटी बद्दल काही असं काही घडणार नाही. त्याच्यामुळे तुमची तयारी मार्च एंडिंग किंवा फेब्रुवारी आपल्या एप्रिलच्या स्टार्टिंगला आपले लेखी परीक्षा ही मुंबई सिटीची होऊ शकते. जर आता जशा काही आता इतर मुंबई सिटीच्या ज्या काही अशा प्रॉपर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे ज्यांनी मुंबई सिटीला अर्ज केलेला असेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला प्रत्येक अपडेटसाठी मुंबई सिटीच्या आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.